एखाद्या कपलला लग्न करायचं असेल तर किती वर्ष आधीपासून सेव्हिंग्स चालू केल्या पाहिजे? आणि मी अनेकदा सांगतो की आपल्या पूर्वजांनीच SIP लावली एक प्रकारची. म्हणजे मी म्युच्युअल फंडचं जरी डिस्ट्रीब्युशन आम्ही करत असलो तरी पूर्वापार परंपरा चालत आली आहे की कुठल्या ना कुठल्या मुहूर्तावरती सोनं खरेदी केलं जातं. तर माझ्या आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी लिव्हिंगसाठी स्ट्रगल बघितला. आता माझ्या आई वडिलांनी एक प्रकारचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग दिलं. मी पण थोडं एक लेवल वरती स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघतो. पण आताची जी येणारी पिढी आहे ती सगळी क्वालिटी ऑफ लिव्हिंगकडे बघते. क्वालिटी ऑफ लिव्हिंग म्हणजे काय, तर त्यांच्यासाठी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा, म्हणजे अक्षय सांगायचं तर आता गाडी 4 व्हीलर पण मूलभूत गरज आहे. तर आता लक्षात ये, साधारण मध्यमवर्गीय कुटुंबियांचं बजेट 10 ते 25 लाख या दरम्यान जातं साधारण सांगतो. आजही दुर्दैवाने लग्नासाठी कर्ज काढायची पण वृत्ती आहे की परिस्थिती नसेल तरी सुद्धा कर्ज काढलं जातं. थोडी ओढाताण सहन करायला लागतं. पर्सनल लोन्स ही साधारण 12% पासून 15-18% जाऊ शकतात. सो इतक्या महाग दराची कर्ज घेऊन लग्न करणं हे खरं तर योग्य नाही. पण अत्यावश्यकच असेल तर 2 किंवा 3 वर्षात सगळे हप्ते फेडले जाईल एवढंच कर्ज घ्यावं किंवा त्या प्रकारचंच प्लॅनिंग करावं. पण आता एक गंमत बघ, अनंत अंबानी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 5,000 करोड रुपये खर्च झालेला आहे. पण अंबानी फॅमिलीच्या नेटवर्कच्या नॉट इव्हन 1% तो खर्च. सो आज जर का मी 15 लाख 20 लाख खर्च करत असेल तर माझ्या नेटवर्कचा तो किती मोठा हिस्सा आहे हे पण मी लक्षात घेतलं पाहिजे कुटुंब म्हणून. मग असे काही टिप्स आहेत का की ज्याच्यामुळे म्हणजे कमी खर्चामध्ये आपण चांगली वेडिंग करू शकतो? नमस्कार सर, द HS स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. कसे आहात? छान, एकदम छान. आजचा आपला विषय सर हा सगळ्या लोकांना रिलेट होणारा आहे आणि ते म्हणजे लग्न. आणि लग्न म्हणलं की पैसा हा आलाच. तर लग्नाच्या बजेटिंग बद्दल किंवा लग्नाच्या फायनान्स बद्दल एखाद्या CA कडून ऐकण्यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही. त्यामुळे आजचा हा विषय आपण चालू करूयात. तर सगळ्यात आधी जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा इंडियन कल्चरमध्ये जेव्हा मुलगा किंवा मुलगी जन्माला येते तेव्हापासूनच आई वडील लग्नासाठी त्याचे सेव्हिंग्स चालू करतात. तर आयडियली काय वेळ असली पाहिजे एखाद्या कपलला लग्न करायचं असेल तर किती वर्ष आधीपासून सेव्हिंग्स चालू केल्या पाहिजेत? आता निकिता, तू म्हणतेस की कपलनी कधी सेव्हिंग सुरू करायला पाहिजे. नॉर्मली आता भारतात जे लग्नाचं वय साधारण 25-26 किंवा थोडं लेट पण होतं. आणि आता ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असं करता करता शिक्षण संपेस्तोवर 23-24 वर्ष उजाडतात. कारण आता पूर्वी जसं अगदी BCom नंतर लोक जॉबला लागायचे 21व्या वर्षी, तसं आता राहिलं नाही. कुठलं तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इंजिनिअरिंग नंतर MBA करण्याचा कल किंवा MS करण्याचा कल वाढलाय. तसेच लग्नाचं वय पण आता वाढत चाललंय. तरी सुद्धा नोकरी आणि लग्न याच्यात फारसं अंतर राहत नाही. त्यामुळे प्लॅनिंग कधीपासून करायचं तर कपल्स जे स्वतःच्या पैशावरती हे करू इच्छितात त्यांच्याकडे ती विंडो किंवा तो एक कार्यकाल खूप कमी आहे. आई वडिलांचं तू जे म्हटलेस ते खरं आहे की आपल्याकडे ती एक संस्कृती आहे की मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या लग्नासाठी आई वडील खूप लहानपणापासून प्लॅनिंग करतात. आणि मी अनेकदा सांगतो की आपल्या पूर्वजांनीच SIP लावली एक प्रकारची. म्हणजे मी म्युच्युअल फंडचं जरी डिस्ट्रीब्युशन आम्ही करत असलो तरी पूर्वापार परंपरा चालत आली आहे की कुठल्या ना कुठल्या मुहूर्तावरती सोनं खरेदी केलं जातं किंवा इतर काही गुंतवणूक केली जाते. सो ह्या गुंतवणुकीचा मूळ उद्देश हाच आहे की फक्त अडीअडचणीला ते उपलब्ध होईल असं नाही, तर लग्नासारख्या एका मोठ्या सोहळ्यासाठी हे सोनं एकत्रित केलं जातं. विशेषतः गर्ल चाइल्ड असेल किंवा घरामध्ये कन्या असतील तर त्यांच्यासाठी हे प्लॅनिंग जरूर केलं जातं. कालांतराने आता समाजाचं एक मन पण बदललंय, वृत्ती पण बदलली आहे. त्यामुळे आता खर्च पूर्वी फक्त मुलीच्या कुटुंबांकडे पर्यंत मर्यादित असायचा, आता तसं न राहता दोन्ही कुटुंब समसमान भार उचलतात. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर लग्नासाठी सोनं हा विचार केला तर आता सोनं तू बघितलं असेल गेल्या काही वर्षात अक्षरशः म्हणजे 2 वर्षात दुप्पट झालेलं आहे. पण सोन्याचा प्रवास आता मी गेल्या 20-22 वर्षांचा सांगतो की 2002-2003च्या आसपास सोनं 5,000 रुपयांमध्ये 10 ग्रॅम सोनं मिळायचं. सो सोनं आता 25 पट झालेलं आहे. सो सोन्यामध्ये जर का पालकांनी एक प्रकारची SIP केली असेल की किंवा कुठल्या तरी सणासुदीला घेत राहिला असेल तर सोन्याचा विचार आपण थोडा बाजूला ठेवूया. कारण आयत्या वेळेस सोनं घ्यायची वेळ आली तर नक्कीच मोठा खर्च होऊ शकतो सध्याच्या एकंदरीत गणितानुसार.
आणि जर का तू बघितलंस तर की कपल्सनी स्वतःच्या बळावरती हे लग्न जर का त्यांना करायचं असेल तर त्यांच्याकडे 1-2च वर्ष शिल्लक आहेत. बरोबर. 1-2 वर्ष शिल्लक आहेत असा मी विचार केला तर त्यांना शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायला लागतील. सो जेव्हा कधीही या लग्नाचा विषय येईल, आता परत या लग्नामध्ये 2 प्रकार आहेत. म्हणजे एक म्हणजे अरेंज मॅरेज, जे आता कालोखानी कमी झाले आहेत, आणि दुसरं आहे लव्ह मॅरेज. सो लव्ह मॅरेजमध्ये कदाचित त्या कपल्समध्ये एक संवाद आधीपासून असू शकतो. अरेंज मॅरेजमध्ये कुटुंबावरती बऱ्यापैकी जबाबदारी असते. लव्ह मॅरेजमध्ये पण ती असते. सो तुम्ही तुमच्या पालकांशी हा संवाद पहिला साधला पाहिजे की ह्याच्यात त्यांनी काही प्लॅनिंग केलंय का, त्यांनी काही कॉन्ट्रीब्यूट केलंय का किंवा करणार आहेत का, आणि ते सगळ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती समजून मग तुम्ही लग्नाचं प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजे कुठलाही फायनान्शियल प्लॅन आम्ही म्हणतो तसा हा एक मोठा इव्हेंट आहे आणि तो इन अ वे लाईफ टाईम इव्हेंट आहे. म्हणजे त्याचं महत्व किंवा तो लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. सो त्याचं महत्व नक्की मोठं आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. सो सुरुवात कुठून करायची याचं उत्तर काय, तर पहिले आपली परिस्थिती काय, आपली बचतीची साधारण परिस्थिती काय, आपल्या कुटुंबाचा किती सहभाग असेल, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काय, हे फायनान्शियल साईडने झालं. आणि मग आपल्याला त्यातून काय हवंय, म्हणजे आपल्यासाठी आणि येणाऱ्या पाहुण्यांसाठी, एस्पेशली कुटुंबियांसाठी काय महत्वाचं आहे, इकडे लक्ष दिलं पाहिजे. ओके. पण आता काही कपल्सचं असतं की प्रत्येकाला म्हणजे मुलालाही नोकरी असते, मुलीलाही नोकरी असते. मग ते ठरवतात की आपण स्वतःचा लग्नाचा खर्च स्वतः उचलूयात. तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे घरचे पण रेडी असतात अशा वेळेस की नाही आम्ही आहोत सपोर्ट करायला. सो म्हणजे लग्नाचा खर्च हा घरच्यांकडून घ्यावा की मुला मुलींनी स्वतः करावा? आता मी तुला असं सांगेन, एक बिल पर्किन्स यांचं एक पुस्तक आहे डाय विथ झिरो. त्याच्यात ते असं म्हणतात की इनहेरिटन्स योग्य वेळी पुढच्या पिढीकडे द्यावा. ओके. आणि ती योग्य वेळ जर का अनेक कपल्सना किंवा त्यांनी सर्वे केला होता तर त्याच्यानुसार 25 ते 30 या दरम्यान जर का मला तो इनहेरिटन्स मिळाला तर तो फायद्याचा होईल असं बहुसंख्य लोकांनी सांगितलं. याचा अर्थ काय लक्षात घे, आपली लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत चालली आहे. मग समजा एखाद्या आणि विलद्वारे समजा ती आत्ता भारतीयांचं साधारण सरासरी वयोमान 72 आहे. ते 80व्या वर्षी दुर्दैवाने समजा पालकांचा अंत झाला तर मुलांना तो इनहेरिटन्स 50-55व्या वर्षी मिळेल. मग अशा वेळेस कदाचित त्यांनी त्यांची आर्थिक उद्दिष्ट सगळी त्यांनी साध्य केली असतील तर त्यांना त्याचा फायदाच नाही. बरोबर. मग असे लाईफ टाईम एक्सपिरियन्सेस आहेत की लग्न एक आहे किंवा लग्न पाहावं करून म्हणतात तसा एक तो लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. तर मग कपॅसिटी असेल आणि आर्थिक तशी सुबत्ता असेल तर पेरेंट्सची मदत घेऊन यामध्ये खर्च करण्यास हरकत नाही असा एक माझा सल्ला राहील. आणि किंवा दुसरा एक असं की एक्सपिरियन्सेस, मी कायम सांगतो की फिजिकल पोझिशन्स पेक्षा एक्सपिरियन्सला जास्त महत्व द्यावं. मग एक्सपिरियन्स हा टूर्स ट्रॅव्हल्स मधून येतो, वेगवेगळी डेस्टिनेशन्स तुम्ही जेव्हा एक्सप्लोर करता तेव्हा येतो, किंवा एखाद्या ट्रेनिंग येतात त्याच्यातनं सुद्धा एक वेगळं एक्सपोजर मिळतं. किंवा हा जो लग्न की एकदाच, किंवा आता दुर्दैवाने सध्या घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय पण तरी तसा एकदाच म्हणजे थाटामाटात लग्न जे केलं जातं ते तसं आयुष्यात एकदाच केलं जाईल. तर त्या दृष्टीने आई वडिलांची मदत घ्यायला हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. त्याचा दुसरा फायदा काय होणार लक्षात घ्या, आई वडिलांनी अनेक वर्ष जर का प्लॅनिंग करून काही रक्कम गोळा केली असेल तर त्याचं कंपाऊंडिंग छान झालेलं असेल. बरोबर. व्हेरॅज कपल्सनी जर का ठरवलं की आपणच आपल्या पैशानी हे करू तर त्यांच्याकडे 1-2 वर्ष शिल्लक राहिली असतील तर त्यांना त्याच्यातून फारसा नफा कमवता येणार नाही. मग त्यांना त्यांची शॉर्ट टर्म गोल्स साठी जी काही इन्व्हेस्टमेंट करायला लागते, म्हणजे मग FD असेल, रिकरिंग डिपॉझिट असेल किंवा डेट फंड, लिक्विड फंड्स असतील, त्याच्या माध्यमातून गुंतवणूक करूनच त्याच्यासाठी प्लॅनिंग करायला लागेल. आता याला एक थोडा वेगळा विचार पण असू शकतो की हा संस्कार थोडा रुजवणं गरजेचं आहे. तुम्ही किती लहान वयात मुलांना गुंतवणुकीचं महत्व सांगू शकता तेही महत्वाचं आहे. आता मी यावरती पण आम्ही प्रयत्न करतोय, काम करतोय की मुलांनी फायनान्शियली साऊंड व्हावं किंवा अवेअरनेस यावा. RBI सुद्धा याच्यासाठी प्रयत्न करते की लहान मुलांसाठी एज्युकेशनल कोर्सेस, फायनान्शियल लिटरसीचे त्यांनी स्पर्धा ठेवल्यात किंवा परीक्षा ठेवल्यात. सो हा प्रकार सर्व स्तरांवरती चालू आहे. कसं आहे, जर का हे मुलांना लवकरात लवकर कळलं तर त्यांना काही पॉकेट मनी दिला जातो. आणि आता मुलांचं तसं घराघरांमध्ये, कुटुंबांमध्ये खूप मोकळा संवाद होतो. सो त्यांना जर का 10वी 11वीत हे कळलं की आपल्या लग्नासाठी की कधीतरी आयुष्यात एक 25-26व्या वर्षी लग्न करायचं आहे तर त्यांच्याकडे 8-10 वर्ष आहेत. मग त्यांनी त्याची छोटीशी SIP पॉकेट मनी मधनं मिळाल्याची
की आपल्या एका गोष्टीसाठी त्यांनी साईडला SIP करता आली त्यांना, तर ते योग्य आहे. कदाचित असं होईल की त्यातून त्यांना फक्त गुंतवणुकीचा अंदाज येईल, त्यातून काही फार मोठी रक्कम गोळा होईल असं नाही. बरोबर. पण त्यातनं त्यांना बजेटिंग आधीच कळतं. योग्य वयात त्यांना ते कळणं गरजेचं आहे. थोडं निकिता कसं आहे, आता माझं वय 42 आहे. मी साधारण सांगतो की तुझं साधारण 25-26च्या आसपास असेल, तर तू विचार केलास तर पिढी दरम्यान काय फरक पडतोय. तर माझ्या आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी लिव्हिंगसाठी स्ट्रगल बघितला. राईट. आता माझ्या आई वडिलांनी एक प्रकारचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग दिलं. मी पण थोडं एक लेवल वरती स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघतोय. पण आताची जी येणारी पिढी आहे ती सगळी क्वालिटी ऑफ लिव्हिंग कडे बघते. क्वालिटी ऑफ लिव्हिंग म्हणजे काय, तर त्यांच्यासाठी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा, म्हणजे अक्षर सांगायचं तर आता गाडी 4 व्हीलर पण मूलभूत गरज आहे. तर पालकांकडे हे सगळं आहे, तर त्यांना क्वालिटी ऑफ लिव्हिंग हवं आहे. मग क्वालिटी ऑफ लिव्हिंग मध्ये ते त्यांना हवा तसाच जॉब पत्करतात. मग अक्षरशः 20-25 लाखाची नोकरी मिळत असेल तरी स्टार्टअप सुरू करतील किंवा 5-10 लाख रुपयांचा पगार जिथे त्यांना आवडेल तोच जॉब ते करतात. मग त्यांची आर्थिक साधनं ही तशी स्वतःची तोकडी आहेत, घरी सुबत्ता आहे. मग ते अनेकदा हा डिसिजन घेऊ शकतात की आपण काय नक्की आखणी करावी, स्वतः खर्च करायचा आहे, तर मग ते म्हणू शकतात की आम्ही ह्या गोष्टीवरती एवढा खर्च करणार नाही. असं होऊ शकतं. एक विभक्त कुटुंब पद्धतीमुळे काय झालंय, समाजामधला एक प्रकारचा जो बॉन्ड असतो तो पण कमी झालाय. त्यामुळे पूर्वी जसं लग्न म्हणजे गाव जेवण ही कन्सेप्ट होती, आता तसं नाही. आता एक प्रकारची म्हणजे कन्सेप्ट आता यायला लागली इंटिमेट लग्न, म्हणजे अगदी जवळची 5-25 लोक, 50 लोक किंवा 100 लोक एवढ्या. म्हणजे पूर्वी कसं पै पाहुणा असायचा, तशी आता परिस्थिती राहिलेली नाही. कोविड नंतर तर असं झालं की जे आपल्या जवळच आहेत, लोकांना माणसांची किंमत कळली, कुटुंबाची एक परत किंमत कळली, तर अगदी क्लोज फॅमिली फ्रेंड्स मध्येच ते लग्न करण्याची वृत्ती वाढली. कोविडनी ती एक मानसिकता पण बदलली की कोविडमध्ये रिस्ट्रिक्शन आलं आणि समाजाला त्याची एक सवय लागली. म्हणजे आपण ना खूप चटकन अडॅप्ट होतो एखाद्या गोष्टीला. सो कोविडच्या अलीकडे जी फॅट वेडिंग व्हायची, बिग फॅट वेडिंग किंवा खूप मोठे सोहळे व्हायचे, कोविड नंतर 50च कोविडमध्ये 50च रिस्ट्रिक्शन आले होते, तुला आठवत असेल तर ती लोकांना सवय लागली. त्याच्यात बजेट कमी झालं, कारण 500 लोकांपेक्षा 50 किंवा 100 लोकांवरती खर्च लॅव्हिश जरी तुम्ही लग्न केलं तरी कमीच होणार. सो ह्या प्रकारचा ट्रेंड वाढत चाललाय. तर मग कपल्समध्ये हा संवाद सर्व प्रकारे होणं गरजेचं आहे. त्यांना स्वतःला करायचं आहे तर त्यांना स्वतःची आर्थिक स्थिती माहीत पाहिजे, त्यासाठी त्यांना काय स्पेंड करायचं आहे म्हणजे याची क्लॅरिटी पाहिजे. स्वतःची क्लॅरिटी म्हणजे स्वतःच्या या इव्हेंट बद्दलची क्लॅरिटी असणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यात दोघांमध्येही संवाद पाहिजे. अनेकदा असं होऊ शकतं की नवऱ्या मुलाला काय करायचं तर त्याला रजिस्टर्ड लग्न करायचं आहे, पण मुलीकडचे म्हणतात की नाही घरात असं चालणार नाही. तर हा संवाद पण मोकळेपणे नाही व्हायला पाहिजे. आणि आजकाल हा ट्रेंड मी खूप बघतोय. मग लग्नामध्ये काय करता येईल, एक 3 प्रकारच्या कॅटेगरीज करता येतील की तुमचा अत्यावश्यक खर्च कुठला आहे तुम्ही ठरवताय. दुसरा असा आहे की हवासा वाटणार, म्हणजे मी गमतीने काय म्हणतो नीड्स आणि वॉन्ट्स. सो काही लग्नामध्येही काही नीड्स असतील, काही वॉन्ट असतील आणि असे काही आयटम्स असतील की जे नाही केलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. हे सर्वस्वी त्या 2 व्यक्तींवरती अवलंबून असतं. परंतु कुटुंबाशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे, कारण त्या दोघांची अपेक्षा आहे की आम्हाला संगीत नाही करायचंय असं ते म्हणू शकतात, पण कुटुंबियांचा उत्साह असतो की आम्हाला त्या संगीतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्सेस बघायचे, एक कुटुंब आहे, एक सोहळा करायचा आहे. मग त्या म्युझिकल नाईटचा किंवा त्या संगीत इव्हेंटचा खर्च तुम्हाला जोडला पाहिजे, जो कदाचित त्या कपल्सनी विचारात पण घेतला नसेल. असं होऊ शकतं. बरोबर. पण समजा आता इंटिमेट वेडिंग असेल किंवा पूर्वीच्या काळासारखे खूप लोकांना बोलवून जर का लग्न करायचं असेल, तर ह्याच्यामध्ये 2 लग्नांमध्ये किती खर्च येतो दोन्ही जमजम आपण म्हणलं तर? एक तर आता लक्षात घे, साधारण मध्यमवर्गीय कुटुंबियांचं बजेट 10 ते 25 लाख या दरम्यान जात आहे, साधारण सांगतो. आजही दुर्दैवाने लग्नासाठी कर्ज काढायची पण वृत्ती आहे की परिस्थिती नसेल तरी सुद्धा कर्ज काढलं जातं. थोडी ओढाताण सहन करायला लागते, कारण आपलं दरडोई उत्पन्न अजूनही तेवढं जास्त नाही. मग आता खर्च कसा येतो तर सगळ्यात मोठा खर्च म्हणजे नंबर ऑफ पीपल किंवा आपण म्हणून लोक जास्त असतील तर नॅचरली मला हॉल मोठा घ्यायला लागणार, बरोबर, मला केटरिंगचा किंवा वेंडर त्याचा खर्च वाढणार आहे. सो हे 2 खर्च वाढत असतील तर ते किती वाढू शकतात, तर साधारण सध्या पुण्यासारख्या ठिकाणी 500 ते 700 रुपये पर प्लेट हा खर्च येतो. मग तुम्ही जर का 500 लोकांना बोलवलं तर येणारा खर्च फक्त जेवणाचा 2.5 लाख आहे. तो जर का 100 लोक असतील
तर किंवा 120-100 लोक असतील तर तो येणारा खर्च हा फक्त 50,000 रुपयांमध्ये होऊ शकतो. बरोबर. तर हा तुम्हाला विचार करायला लागणार आहे. बरं, हा फक्त एका सोहळ्याचा नाही, तुम्ही याला जोडून संगीत ठेवणार असाल तर आदल्या दिवशीचा संध्याकाळचाही खर्च त्याप्रमाणे राहणार आहे. लग्नाचा खर्च, अनेकदा त्याला जोडून रिसेप्शन द्यायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला कॉस्ट नक्की जज करायला लागेल आणि हॉल पण तसाच तुलनेने तुम्हाला मोठा घ्यायला लागतो. मग अनेकदा याच्यासाठी काय केलं जातं तर साधारण माणसं बदलली, म्हणजे 100 लोकांमध्ये साधारण तुम्हाला हा खर्च करायचा झाला तर तो 5 लाखांच्या घरात जाईल. तोच जर का 500 लोकांमध्ये करायचा झाला तर तो कदाचित 10 ते 12 लाखांपर्यंतही जाऊ शकतो. जेवण, हॉलचं भाडं आणि इतर पण. आणि हे परत प्रत्येकाच्या आवडीनिवडीवरती आहे. कोणाला ते लॉन्स वरती करायचं असतं, काही लोकांना डेस्टिनेशन वेडिंग करायचं असतं. सो परत तुमची जी गरज असेल त्यानुसार तुम्ही हा विचार करू शकता. आजकाल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शूट्स किंवा फोटोग्राफीचंही आता बजेट्स यायला लागलेत. प्री वेडिंग फोटोग्राफी नावाचा प्रकार निघालाय. त्याच्यानंतर पोस्ट वेडिंग पण आता शूट्स निघालेत. हा ट्रेंड आता माझं लग्न होऊन 15 वर्ष झालेत, पण हा ट्रेंड आमच्या वेळेस असा नव्हता. सो हे बदलत चाललंय आणि खूप पीपल सेंट्रिक ही गोष्ट झाली की कुटुंबापेक्षा त्या दोघांचं जे काय त्यांच्या हौस मौजेकडे लक्ष दिलं जातं आणि बऱ्याचदा पालक पण आता याला संमती देत आहेत. सो हा संवाद थोडा मोकळेपणा आलेला आहे की नक्की काय करायचं आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं जातं. 15-20 वर्षांपूर्वी कदाचित कपल्सचं मत विचारात नसतं घेतलं गेलं, पण आता ते घेतलं जात आहे. सो हा एक प्रवाहानुसार समाजात घडणारा बदल आहे आणि त्याच्यात अनेक गोष्टींचे कंगोरे बदलत चाललेले आहेत. समजा एखाद्या कपलने ठरवलं की आपल्या लग्नाचा खर्च आपण स्वतः करायचा आणि जसं तुम्ही म्हणालात की जास्त वेळ नसतो, 1-2 वर्ष हातात असतात. मग अशा वेळी इन्व्हेस्टमेंट म्हणजे SIP करावी का फिक्स डिपॉझिट करावं का काय करावं एक्झॅक्टली? की ते 1-2 वर्षांचाच पिरियड आहे आणि मे बी त्यांनी काही ठरवलं असेल की एवढे पैसे साठवायचे. सो त्या गोल पर्यंत पोहोचण्यासाठी कशात इन्व्हेस्ट करावं? सो मी कायम सांगतो ऍसेट क्लास गुंतवणुकी योग्य असे 5च आहेत. रिअल इस्टेट, इक्विटी, फिक्स्ड इन्कम, गोल्ड आणि कॅश इन हँड किंवा सेव्हिंग्ज अकाउंट. तर या 5 मधलं हे जे आपलं उद्दिष्ट आहे हे शॉर्ट टर्म आहे. मग शॉर्ट टर्म साठी तुम्हाला कॅश, गोल्ड किंवा फिक्स्ड डिपॉझिट यांसारख्या गुंतवणुकीच्या साधनांमध्ये गुंतवणूक करायला लागेल. मग फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे तुमच्याकडे लमसम असेल तर, म्हणजे बोनस आला अगदी त्यांना, कधी कधी आजकाल जॉईनिंग बोनस पण दिला जातो, ते फिक्स्ड डिपॉझिट किंवा डेट म्युच्युअल फंडामध्ये पार्क करू शकतात आणि दर महिना जो रक्कम येते पगारातून त्याचे रिकरिंग डिपॉझिट करू शकतात. सोनं आवश्यक असेल तर सोन्याची एखादी भिशी करू शकतात त्यासाठी, कारण 2 वर्षांमध्येच लग्नाचा तो सोहळा येणार असेल तर. लिक्विड फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. एखाद्या व्यक्तीने जर का स्मार्टली लवकरात लवकर प्लॅनिंग केलं असेल, म्हणजे 7-8 वर्षांपूर्वी छोट्या रकमेची का होईना SIP केली असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. तर या प्रकारे गुंतवणुकीला याच्यात मर्यादा आहे, कारण तुमचं गोलच शॉर्ट टर्म आहे आणि तेवढा कॅश फ्लो देखील नाही. तर हा विचार करायला लागेल आणि त्याप्रमाणे प्लॅन करता येईल. आणि मी असंही बघितलंय की आपण हा विचार करतो, जसं मी म्हटलं की कपल्समध्ये, तर काही कपल्स खूप म्हणजे समाजाप्रती पण त्यांची एक प्रकारची त्यांचा एक मी म्हणेन की बांधिलकी आहे. त्याच्यासाठी त्यांनी काय केलंय, सो माझा एक मित्र आहे, तो चार्टर्ड अकाउंटंट आहे, यंग आहे, तो जस्ट त्याचं लग्न झालं, तर त्यांनी त्या लग्नाचं त्या दोघांनी ठरवलं की आपण हे लग्न रजिस्टर लग्न करायचं. त्यांनी फक्त रिसेप्शन केलं आणि त्यांनी जो लग्नातला खर्च वाचला ते एका शाळेला देणगी म्हणून दिला. त्यातून त्यांनी त्या शाळेला कॉम्प्युटर आणि ती अद्ययावत, म्हणजे त्यांच्या ग्रामीण भागातील शाळा होती, त्याला त्यांनी कॉम्प्युटर्स आणि इतर गोष्टींची मदत केली. सो हा जो संस्कार आहे, म्हणजे त्याच्यात कौतुक वाटलं मला. कपल हे ते दोघंही उच्च शिक्षित आहेत आणि पण हा जो संस्कार आहे हाही कुठेतरी पालकांनी घडवला, हेही चांगलं आहे. म्हणजे लग्नानिमित्त थोडीफार चॅरिटी पण करायला नक्की हरकत नाही. हा पण एक विचार रुजवला जाऊ शकतो, कारण सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये काय होतं, तर घरात एखादंच मुलं असतं, त्याला शेअर करायचीही सवय नाही. तर सुरुवातीपासून या सवयी लावल्या तर ह्या गोष्टी पण केल्या जाऊ शकतात. अजून एक प्रकार यामध्ये होऊ शकतो की काही समाजांमध्ये, म्हणजे मी जैन आहे, तर जैन कुटुंबांमध्ये देखील समाजाचे विवाह सोहळे होतात किंवा समाजाने पण काही सोय केलेली आहे, जिथे कमी खर्चात अत्यल्प दरात एक पॅकेज स्वरूपात लग्न होऊ शकतं. सो अशा अनेक गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता आणि त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
एकीकडे आपण बघतो की आता जसं चॅरिटी म्हणजे जी सेव्हिंग्स आहे ती आपण लग्नावर पूर्णपणे खर्च न करता त्याच्याऐवजी चॅरिटी करतात काही कपल्स. पण काही कपल्स आणि फॅमिलीज आता सुद्धा लोन घेतात लग्नासाठी आणि भरपूर खर्च करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की एकदाच होणार आहे तर खूप खर्च, आणि मग त्यांना नातेवाईकांना पण दाखवायचं असतं की एवढा खर्च आम्ही केलेला आहे. तर पण त्यासाठी लोन घेतात आणि मग आयुष्यभर ते कपल किंवा ती फॅमिली ते लोन फेडत राहतात. मग लग्नानंतर सुद्धा कमी खर्च नसतात. जर का एखाद्या कपलला लगेच वेगळं राहायचं असेल, त्यांचा संसार उभा करायचा असेल, तर अर्थात खर्च तर आहेच आहे. आणि त्यांची लाईफस्टाईल एकदम लगेच कमी करणं पण त्यांना पॉसिबल नाही होत. मग अशा वेळेस लोनचे हप्ते आणि ते म्हणजे 1 दिवस, 2 दिवस तुम्ही ते लग्नामध्ये मिरवलं, पण त्याच्यानंतर आयुष्यभर तुमचं ते फायनान्शियली तुम्हाला ते अफेक्ट होती गोष्ट. सो अशा कपल्सला तुम्ही काय ॲडव्हाइस द्याल? एकतर पहिलं म्हणजे मी कायम सांगतो, की कर्ज काढून दिवाळी साजरी करू नये अशी आपल्याकडे म्हण आहे. तर तसाच एक प्रकारे याच्याकडे अप्रोच असावा. आपल्याकडे मिळणारं लग्नासाठीचं कर्ज हे टिपिकली पर्सनल लोन या सदरात मोडतं. पर्सनल लोन्स ही साधारण 12% पासून 15-18% जाऊ शकतात. सो इतक्या महाग दराची कर्ज घेऊन लग्न करणं हे खरं तर योग्य नाही. पण अत्यावश्यकच असेल तर 2 किंवा 3 वर्षात सगळे हप्ते फेडले जाईल एवढंच कर्ज घ्यावं किंवा त्या प्रकारचंच प्लॅनिंग करावं असा मी सल्ला देईन. आणि लग्न हे आपण समाजासाठी नाही तर त्या 2 जीवांसाठी आणि त्या 2 कुटुंबांसाठी तो एक वेगळा सोहळा आहे. तर त्यासाठी करावं. सो लग्न हे आपल्यासाठी करायचं आहे आणि कर्जाच्या पायावरती ते कधीच उभं राहू नये. दुर्दैवाने आजही आपण अनेकदा बघतो, की कुटुंब यामध्ये गुंतली जातात किंवा गुरफटली जातात आणि त्यातून अतोनात नुकसान होतं. तू आत्ता म्हणालीस, की कपल्स कर्ज काढतात. हे फक्त कपल्स नाही तर कुटुंब पण कर्ज काढतात आणि त्याचा परिणाम दुर्दैवाने आधीच गरीब असल्यामुळे कधी कर्ज काढलं जातं, तर पुढे भावंडांच्या शिक्षणावरती किंवा इतर गोष्टींवरती पण होतो. सो मी म्हणेन, की लग्नासाठी कर्ज हे नकोच. पण अत्यावश्यकच असेल, तर त्या कपल्सनी हे बघावं, की आपली अर्निंग कपॅसिटी काय? म्हणजे मी असं म्हणू शकतो, की कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाही, पण कपल उच्च शिक्षित झालंय. त्यांना आता स्वतःच्या इन्कमची एक कॅश फ्लोची सर्टन्टी दिसतेय. त्यांनी कर्ज काढलं तर हरकत नाही. ओके. सो कारण अशी परिस्थिती पण येऊ शकते. सो सरसकट याला एकच न्याय लावणं योग्य राहणार नाही. सो तुमची अर्निंग पोटेन्शियल खूप हाय, कॅश फ्लोज हाय राहणार आहेत, आत्ताचे पण आहेत. पण आत्ता लमसम हातात नाहीये आणि हा पण एक एक्सपिरियन्स आहे. जसं मी म्हटलं, की हा एक्सपिरियन्स आहे तोही महत्त्वाचा आहे. कारण गेलेली ती वेळ परत येणार नाही. दॅट इज अ पेरिशेबल थिंग. म्हणजे मी काय म्हणतो, कुठलाही एक्सपिरियन्स हा पेरिशेबल असतो. म्हणजे मी 5 वर्ष साठवून नंतर परत लग्नाचा तसा सोहळा करू शकणार का? तर उत्तर नाही. सो जे मी मगाशी पुस्तक सांगितलं बिल पर्किन्स यांचं डाय विथ झिरो, त्याच्यात त्यांनी एक मॅट्रिक्स खूप छान सांगितलं आहे, की टाईम, हेल्थ आणि वेल्थ ह्या 3 म्हणजे यांचा एक त्रिकोण आहे. तर तुम्हाला बघायचं आहे, की तुमच्याकडे यातला कुठली गोष्ट कशाप्रकारे वापरायची आहे. सो लग्नाच्या वेळेस तुमच्याकडे आत्ता टाईम राहणार आहे तुमच्याकडे टू कंपाऊंड युअर वेल्थ लेटर ऑन. तुमची हेल्थ पण चांगली आहे. कदाचित तुमच्याकडे वेल्थ नाहीये. पण मग ती वेल्थ मिळाल्यानंतर तो एक्सपिरियन्स घेऊच शकत नाही. म्हटल्यानंतर तुम्हाला तो आजच उपभोगायचा तर कर्ज काढायला थोडाफार कर्ज काढायला हरकत नाही. पण त्याच्यासाठी तुमची इन्कम अर्निंग कपॅसिटी खूप चांगली पाहिजे. एवढं नक्की. सो आत्ताची पिढी हे लग्न बघतात ते बॉलिवूड स्टाईल असतात किंवा हिरो हिरोईन जसं लग्न करतात एकदम एस्थेटिक असतं. सो प्रत्येक माणसाला वाटतं की आपलं लग्न पण तसं असावं, आपले फोटोज पण तसे यावेत. पण पुन्हा एकदा पैशांवरती येतं की समजा तेवढे पैसे नसतील तर मग आपण ते करू नाही शकणार आहोत. हे पण एक मुद्दा असतो. सो असं पॉसिबल आहे का की एस्थेटिक वेडिंग पण होतीये पण आपल्या बजेटमध्ये होतीये? समजा बजेट असेल 5-7 लाख तर तेवढं होऊ शकतं का? समजा इंटिमेट वेडिंग असेल किंवा डेस्टिनेशन वेडिंग असेल, तर असं पॉसिबल आहे का की एस्थेटिक वेडिंग सुद्धा आणि आपल्या बजेटमध्ये सुद्धा? हे पॉसिबल आहे, पण त्याच्यासाठी प्लॅनिंग खूप लवकर सुरू करायला पाहिजे. मे बी तुम्ही 1-1.5 वर्ष अलीकडे प्लॅन केला आणि त्याप्रमाणे डेट्स बुक केल्यात, तर जी डेस्टिनेशन वेडिंग्ज आहेत, तर त्यामध्ये काय होतं अनेकदा म्हणजे गोवा असेल, महाबळेश्वर असेल, तुम्ही 1-1.5 वर्ष अलीकडे बुकिंग केलं तर तुमच्या वेडिंग व्हेन्यूची जी कॉस्ट आहे ती 10-15% वाचू शकते. ॲट द सेम टाइम तुम्ही इतर काही गोष्टी म्हणजे तसंच तुमचं हनीमूनला जाण्याचं जे पॅकेज आहे ते वेल प्लॅन्ड असेल तर परत तुम्ही खर्च कमी करू शकता. अजून एक थोडा हा वेगळा विचार आहे, की वीकडे आणि वीकेंड याची पॅकेजेस परत वेगळी आहेत. सो गोव्यासारख्या ठिकाणी किंवा डेस्टिनेशन्स ना
तुम्ही वीकेंड ऐवजी जर का तुम्ही वीकडेज मध्ये ते लग्न प्लॅन केलं तर परत कॉस्ट कमी होईल. सो जी कॉस्ट आपण आता 7 लाख म्हणतोय ती 9 लाखाच्या म्हणजे 9 लाखावरनं 7 लाखावरती येईल किंवा 10 लाखावरनं 7 लाखाला येऊ शकते. पण हे करताना काही गोष्टी इग्नोर नाही झाल्या पाहिजेत. म्हणजे ह्यामध्ये जीएसटी किंवा ह्या सगळ्या म्हणजे टॅक्सेशन कॉम्पोनंट अनेकदा इग्नोर केला जातो आणि त्यावेळेस ते खर्च इग्नोर केले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे मात्र नक्की लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचंही एक बजेट पाहिजे. म्हणजे आम्ही कधी म्हणतो की कुठल्याही फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये कॉन्टिन्जन्सी असते किंवा एखादा बांधकाम व्यावसायिक किंवा कुठलाही प्रोजेक्ट अगदी मॅन्युफॅक्चरिंग सेटअपमध्ये जेव्हा एखादी बांधकामामध्ये वास्तू बांधली जाते किंवा प्रोजेक्ट उभा केला जातो त्याच्यात कॉन्टिन्जन्सी फंड नावाचा प्रकार असतो. सो माझ्या लग्नाच्या प्लॅनिंग मध्येही ते तसंच केलं पाहिजे. इव्हन इंटिरियर मी म्हणतो घराचं इंटिरियर करतानाही तसंच होतं. सो जे काही तुम्ही प्लॅन कराल त्याच्यात 10-15% एक बफर ठेवूनच तुम्ही प्लॅन केलं पाहिजे. पण हे शक्य आहे आणि अशी उदाहरणं मी बघितलेली आहेत. माझ्या काही क्लायंट्समध्ये त्यांनी ह्या प्रकारचं प्लॅनिंग करून इंटिमेट वेडिंग पण केलं. म्हणजे अनेक गोष्टी केल्या. सो लोकही कमी झाली. वेल प्लॅन्ड होतं. खूप अलीकडे प्लॅनिंग केलं होतं. वीकडेला केलं आणि डेस्टिनेशन वेडिंग जरी असला तरी खूप आधी डेट्स बुक केल्यामुळे त्याचा फायदा झाला. ह्याच्यात अजून एक विषय परत मी याच्यात समाजमन कसं बदलतंय ते बघ की आपण मुहूर्त बघतो. त्यांनी काढीव मुहूर्तावरती लग्न केलं. म्हणजे त्या डेट्स अवेलेबल होत नव्हत्या, ब्लॉक होत होतं, पण त्यांनी त्या बजेटला प्राधान्य दिलं. त्यांनी त्या शास्त्राला इग्नोर केलं. हे चूक किंवा बरोबर याच्यात मी जात नाही, पण त्यांनी काढीव मुहूर्तावर लग्न केल्यामुळे त्यांना सहजरित्या या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या आणि त्याचा त्यांना फायदा झाला. ह्याचा अर्थ तुम्ही ते करा असं मी अजिबात सांगत नाही. हा प्रत्येकाचा स्वतःचा म्हणजे त्याचा चॉईस आहे. प्रत्येकाला त्याचा चॉईस आणि जो काही करायचा असेल तो करण्याची म्हणजे तो त्यांचा हक्क आहे. कुठलंही शास्त्र वाईट किंवा ज्योतिषशास्त्र वाईट किंवा तुम्ही असंच प्लॅन करा असं मी कुठेही म्हणत नाही. आणि मी हेही म्हणत नाही की तुम्ही लोकांची संख्या कमी करून इंटिमेशन वेडिंगलाच प्राधान्य द्यावं. तुमची समाजाशी जशी नाळ असेल त्याप्रमाणे तुम्ही ते काम केलं पाहिजे. कारण अनेकदा लोक ह्या विवंचनेत देखील असतात की आपण अनेक वेळा इतरांच्या लग्नाला जातो तर मग मला त्यांना लग्नाला बोलवायलाच पाहिजे हाही कुठेतरी एक विचार असतो. तर तो प्रत्येकाने स्वतःच्या आवडीनिवडीनुसार कुटुंबियांच्या इच्छेला मान देऊन करावा. अर्थात त्याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन्स असणार आहेत, ती पण लक्षात घेऊन हा डिसिजन घ्यावा. आता इंटिमेट वेडिंग प्लॅन करताना म्हणजे आता हे नवीन पिढीचं मध्ये जास्त बघायला मिळतं की इंटिमेट वेडिंग्स, बट आधीच्या पिढीला हे मान्य नसतं बऱ्याच वेळेस. तर मग हे कॉन्व्हर्सेशन कसं असायला हवं घरच्यांसोबत की खर्च आपण जास्त महत्व देतो खर्चाला आणि लोकांना नाही देतो किंवा नात्यांना नाही देत आहोत. सो हे कॉन्व्हर्सेशन कसं असायला हवं? एक सगळ्यात महत्वाची याच्यात गंमत सांगू का, ऑलरेडी जर का हे लव्ह मॅरेज असेल तर सगळ्यात मोठा विरोध समजा तिथेच असेल आणि तिथेच जर का तुम्ही ती लढाई जिंकली असेल तर मला वाटत नाही की आजकालच्या पिढीला हा संवाद करणं खूप अवघड आहे. आणि बघशील तर मी मिलेनियल जनरेशनचा आहे, आता जेन झी आली, आता जेन अल्फा येते. प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे क्वेश्चन मार्क केलं जातं. आपल्या आईवडिलांनी आपल्या आजी आजोबांनी आई वडिलांना सांगितलं तर मंदिरात जा ही प्रार्थना म्हण. आपणही थोडंफार ते फॉलो करतो. पण माझी मुलं आज म्हणजे माझ्या मुली आज विचारतात की ही प्रार्थना आपण का म्हणायची, या मंदिरातच का जात आहोत. हा प्रश्न विचारताना सहज सुलभरित्या ते प्रश्न विचारले जातात. सो एवढा जर का मनमोकळा संवाद ते करू शकतात अगदी लहान वयापासून, तर घरामध्ये हा संवाद करणं फार अवघड नाही आणि ते पटवून देणं एकमेकांना अवघड नाही. पण अर्थात हे खूप डेलिकेट आहे, कारण आई वडील खूप सोशल आहेत आणि मूल कुठेतरी एकलकोंड आहे, तर त्याला कदाचित वाटतं की हे गरजेचं नाही. मग त्या मुलांनी पण ते समजून घेतलं पाहिजे. तसंच आई वडिलांनीही समजून घेतलं पाहिजे की बजेट कमी पडत असेल तर त्यांना ज्या गोष्टीला प्राधान्य द्यायचंय त्याला महत्त्व द्यावं. शेवटी कितीही मी नाही म्हटलं तरी आपलं कुटुंब हीच आपली एक सगळ्यात जवळची इकोसिस्टीम असते. सो आपले कुटुंब आणि जवळचे मित्र ह्याच्या पलीकडे समाज काय म्हणेल ह्याला घाबरून आर्थिकदृष्ट्या चुकीची पावलं उचलणं कधीही योग्य नाही. म्हणजे हे लग्न हे समाजासाठी नाही तर त्या दोन जीवांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मिडल क्लास फॅमिलीला त्यांच्या मुला मुलींचं लग्न करायचं असेल तर साधारण किती खर्चाचा आकडा डोक्यात ठेवावा? मी जसं सुरुवातीला तुला सांगितलं निकिता, 10 ते 25 लाख साधारण रेंज खूप मोठी आहे. हा साधारण मध्यमवर्गीयांमध्ये खर्च येतो. पण आता एक गंमत बघ, अनंत अंबानी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 5,000 करोड रुपये खर्च झाले लग्नासाठी.
पण अंबानी फॅमिलीच्या नेटवर्कच्या नॉट इव्हन 1% तो खर्च आहे. सो आज जर का मी 15 लाख 20 लाख खर्च करत असेल तर माझ्या नेटवर्कचा तो किती मोठा हिस्सा आहे हे पण मी लक्षात घेतलं पाहिजे कुटुंब म्हणून. आणि माझं अर्निंग पोटेन्शियल जास्त असेल तर खर्च करायला काहीच हरकत नाही. पण अंबानी हे सहजरित्या हा खर्च करू शकत असतील तर आपल्यासाठी तो खर्च प्लॅनिंग करून करायला लागतो. हा फरक समजून घ्यायला पाहिजे. आणि मग अशी अनेक सेलिब्रिटी कपल्स पण आहेत की ज्यांनी बिग फॅट वेडिंग कधी केलेलं नाही. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर नारायण मूर्तींच्या चिरंजीवांचं लग्न पण साधे पद्धतीने केलं. त्यांनी रिसेप्शन दिलं पण अगदी ते बिग फॅट वेडिंग झालं असं नाही. आणि मग बॉलिवूड किंवा अनेक सेलिब्रिटीज मध्ये पण इंटिमेट वेडिंगचा जो एक प्रकार सुरू झालाय तो त्यातून पण कुठून तरी आलाय. सो ते पण बिग फॅट वेडिंगच आहे. तिथे कमी खर्च नाही पण तरी लोकांवरती खूप खर्च झाला असता तो कमी होतो. सो प्रत्येक कुटुंबियांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय वन्स इन लाईफ टाईम आहे कपल्ससाठी. सो त्यांनी याची आखणी करून तो डिसिजन घ्यावा. याला कुठला मापदंड लावणं शक्य नाही. अनेक समाजांनी खूप चांगली प्रथा सुरू केली आहे की आता हुंड्याच्या अगेन्स्ट किंवा आहेर नसावा की जेणेकरून समाजातल्या लोकांना किंवा कुटुंबांनाही कुठली आर्थिक तोशीस पडू नये याची खूप काळजी घेतली जाते. तर हे खूप पर्सनल स्पेसिफिक याचं उत्तर मला द्यायला लागेल की प्रत्येकाला जेवढं जमतंय तेवढं त्यांनी करावं. म्हणजे आपण मराठीत छान म्हणतेच की अंथरूण पाहून पाय पसरावे. सो त्याप्रमाणेच प्रत्येकाने खर्च करावा. वेडिंग प्लॅनर्स ला प्रेफर करावं की स्वतः सगळ्या गोष्टी कराव्यात? मी आयुष्याच्या आत्ता ज्या फेजमध्ये आहे तिथे माझ्यासाठी हा लहानपणापासून संस्कार होता टाइम इज मनी. पण आज मला तो खूप जाणवतो. सो वेडिंग प्लॅनर्स आले तर नक्की कुठेतरी प्लॅनिंग सुनियोजित होईल पण त्याच्यासाठी आपल्याला खर्च करायला लागेल. आता हा जर का खर्च करायचा हा साधारण 10 ते 15% एक्स्ट्रा जाऊ शकतो आपण स्वतः वेळ देऊन प्लॅनिंग करण्यात. पण ह्यानी आपण सोहळा चांगल्या प्रकारे जर का एन्जॉय करू शकत असू आणि आपला वेळ वाचत असेल प्लॅनिंगमध्ये जाणारा वेळ वाचत असेल तर नक्की ते करण्यास हरकत नाही. म्हणजे मी परत म्हणेन की मला जर का कोणी ट्रेड ऑफ दिला की अशा काही गोष्टी ज्या मी आउटसोर्स करून माझा वेळ वाचवू शकत असेल आणि ते मला परवडत असेल तर मी नक्की त्या गोष्टीला प्रेफरन्स देईन. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे वेडिंग प्लॅनर्स हवेत का तर माझ्या बजेटमध्ये बसत असतील तर नक्की हवेत. तिकडे मी फक्त कॉस्ट हा विचार करणार नाही. तिकडे मी माझं एक मेंटली मी फ्री असतो. नाहीतर काय होतं तर कुटुंबियांची धावपळ सुरू होते. अरे तो कॅमेरामन आलेला आहे की नाही, नवऱ्या मुलाचा घोडा आलेला आहे की नाही, मग बँडवाले आलेले आहेत की नाही, जेवणाची व्यवस्थित सोय सगळे पाहुणे व्यवस्थित जेवण करून जात आहेत की नाही, जेवणाच्या पंगतींमध्ये काही गडबड तर उडत नाही ना, फूड टेस्ट करायला कोणीतरी आहे की नाही. आणि आता मी जसं म्हटलं की पूर्वीसारखी अनेक काका मामा चुलत भावंड किंवा अशी सगळी खूप मोठी कुटुंब असतील तर ही सगळी व्यवस्था मॅनेज करणंही शक्य व्हायचं. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सोहळा मॅनेज करण्यासाठी मॅनपॉवर पण नाही. सगळ्यात मोठी आवश्यकता अशा सोहळ्यांमध्ये काय तर मनुष्यबळ आहे. सो तुम्हाला हे वेडिंग प्लॅनर्सची गरज का निर्माण झाली किंवा अनेक अशा गोष्टी आहेत की मुलांसाठी संस्कार वर्ग करायला लागले वेगळे का. कारण आज काय परिस्थिती आहे तर संस्कार पूर्वी आजी आजोबा किंवा एकत्र कुटुंब पद्धतीतले संस्कार होतात ते होऊच शकत नाहीत. सो अनेक गोष्टींची गरज त्यामुळे भासते. सो म्हणून आज वेडिंग प्लॅनरची गरज असेल आणि तुम्हाला परवडत असेल तर बिंदास घ्यावे. म्हणजे माझं सरळ सरळ म्हणणं जिथे जिथे तुम्ही प्रोफेशनल्स हायर करू शकत असाल. मग आज तू हा प्रश्न वेडिंग प्लॅनरला साठी विचारते. एक 25-30 वर्षांपूर्वी कदाचित व्हिडिओग्राफी हवी की नाही कारण तेव्हा फक्त फोटोच काढले जायचे. सो कालांतराने फोटोग्राफीपासून व्हिडिओग्राफीपर्यंत आलं, व्हिडिओग्राफर आले, आता ड्रोन शूटिंग आलं, ड्रोन शूटिंगवरनं आता एक स्टेप पुढे ॲग्रिगेटर्स आले एक प्रकारचे. वेडिंग प्लॅनर काय ॲग्रिगेटरच आहे. तोच फुलवाला म्हणजे फ्लॉरिस्ट डिझाईन डेकोरेशन तोच बघतोय, फूडची व्यवस्था तेच बघतायत. अगदी नवऱ्या मुलाचं जे काय म्हणजे घोड्याच्या बरोबरची त्याची वरात त्याचं एक प्लॅनिंग तो वेगळं करतोय. नवऱ्या मुलीला डोलीतनं सजवून आणतात. खूप गोष्टी आजकाल बघितल्या की युनिक ट्रेंड्स निघालेत. सो वेडिंग प्लॅनर ह्या सगळ्या कन्सेप्ट घेऊन येतात आणि त्यांच्याकडे ते वेंडर्स सगळे जोडलेले आहेत त्यांच्याकडे. तर त्यामुळे त्यांचा जर का तुम्हाला फायदा होत असेल तर घ्यावा. पण अर्थात बजेट असेल तर. आता लग्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खर्च असतात की जसं सोनं असेल किंवा जेवढी लोक असतील त्यांची जेवणावळी असेल किंवा हॉल त्याप्रमाणे असेल. हे सगळे खर्च एका पॉइंटला बरोबर वाटतात की हे खर्च करावेच लागणार आहेत. सोनं जरी आपण घेतलं खूप तरी ते पुढे उपयोगाला येणारच आहे. पण एक असा खर्च असतो ते म्हणजे कपडे.
जे लग्नामध्ये एकदाच आपण घालतो, पुढे मला वाटतं वर्षानुवर्ष ते घातले जात नाहीत, कारण ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात. मग त्या प्रकारचं मग कोणाच्या लग्नात जायचं असेल तर आपण घालतो किंवा घालत पण नाही. सो एक समजा आता त्या नवरी जी असते तिचे जे कपडे असतात ते 50,000 ते 1,00,000पर्यंत साधारण असतात. नवऱ्या मुलाचे पण तेवढेच असतात. सो हे कितपत तुम्हाला वाटतं की बरोबर आहे एवढे खर्च करणं? मी फायनान्शियल प्लॅनर आहे किंवा फायनान्शियली गोष्टी बघतो. त्यामुळे मी काय म्हणतो, तुमचं घर ही तुमची लायबिलिटी आहे. सो घर घेण्यापेक्षा रेंटवर राहा. तर मी जर का हे स्टेटमेंट केलं तुम्ही कपडे विकत घेण्यापेक्षा ते भाड्याने घ्या, तर कदाचित आवडणार नाही. बरोबर. पण यू कॅन स्टील थिंक ऑफ इट. म्हणजे आउटफिट्स जर का तुम्हाला तशी अवेलेबल असतील तर तुम्ही त्याचा विचार करायला हरकत नाही. तसा विचार मी केलेला नाही, हे मी स्वच्छपणे सांगू शकतो. सो असं नाही, जे मी केलं नाही ते मी सांगणंही चुकीचं आहे. पण सध्या जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यात माझ्या हेही वाचनात आलंय की लोक लग्नासाठीचे सूट किंवा जे काही ड्रेस आहेत ते पण रेंटवर घेतात. सो हा पण एक ट्रेंड आहे आणि कौतुक वाटतं मला की पिढीचं एक मत बदलत चाललंय. कारण पूर्वी असा विचार आपण केला नसता. आणि मी म्हटलं जसं की कर्ज काढू भले, पण छान थाटामाटात लग्न करावं. पण ही रेंटची कन्सेप्ट कुठून आली? त्यातनं आउटफिट चांगलं दिसावं हे आहे, पण ती बजेटिंगची पण कुठेतरी कन्सेप्ट आहे. तर नक्की याचा फायदा करून घ्यावा. जर का कपल्स रेडी असतील तर. हे पूर्णतः वैयक्तिक मतांवरती अवलंबून आहे. मग असे काही टिप्स आहेत का की ज्याच्यामुळे म्हणजे कमी खर्चामध्ये आपण चांगली वेडिंग करू शकतो? एक मी म्हणता जसं की नियोजन लवकरात लवकर करावं. तुम्ही वीकडेजला जर का हॉल बुक करू शकला तर अजून फायदा होऊ शकतो. तुम्ही सर्व वेंडर्सचं बुकिंग आधीच केलं तर नक्की तुम्हाला निगोसिएशनला स्कोप राहील. तुम्ही प्लॅनिंग चांगलं केलं तर उत्तमरित्या गोष्टी घडू शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं प्री वेडिंग फोटोशूट होतं आणि वेडिंगमध्ये काही खर्च होतो, तसा पोस्ट वेडिंग एक मोठा खर्च येऊ शकतो, तो म्हणजे हनीमूनचा. म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलला जाता तेव्हा डेस्टिनेशन्सला जाता, असं अनेकदा होतं. मग नक्की तिथे आपल्या अपेक्षा काय आहेत? आणि तिथे माझं सरळ सरळ म्हणणं आहे की तुम्ही भारतासारख्या देशात आपल्याकडे इतकी सुंदर ठिकाणं आहेत की तुम्ही मग फॉरेनलाच जायचा असा अट्टहास कशासाठी करता? मग तुम्ही जर का फॉरेनला जाऊन एखादी टूर प्लॅन करत असाल, तुमची हनीमून टूर, तर त्यापेक्षा भारतातली अनेक डेस्टिनेशन्स तुम्हाला अगदी चांगल्या दरात आणि चांगला एक्सपिरियन्स देऊ शकतात. म्हणजे पूर्वोत्तर राज्य असतील किंवा मेघालयसारखं, म्हणजे मी खूप ट्रेकिंग करतो, तर मेघालयसारख्या ठिकाणी जी नितांत निळं सुंदर पाणी आहे आणि बघितलंस तर तिथली एक उंगोट म्हणून एक रिव्हर आहे, म्हणजे नदी आहे, डावकी म्हणून जागा आहे, तिथे तू बघितलंस तर छान अगदी शांत पाणी, 20-20, 30-30 फुटांपर्यंत पाण्याचा तळ दिसतो. अशी ठिकाणं भारतात आहेत आणि आपली लोक हे बाहेर कुठेतरी थायलंडला समुद्र किनारे ते बघायला जातात किंवा बाली सारख्या ठिकाणी जातात. सो भारतातलंच जीवन तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आणि अगदी हिमालयासारखी ठिकाणे जी स्वित्झर्लंड सारखाच तुम्हाला एक्सपिरियन्स देऊ शकतात. सो जी गोष्ट तुम्ही 5 लाख करू शकता ती कदाचित आपल्या देशामध्ये 1 लाख रुपयांमध्ये तुम्ही ही टूर कव्हर करू शकता. अर्थात प्रत्येकाचा चॉईस आणि अफोर्डेबिलिटी आहे, पण वन्स इन लाईफ टाईम म्हणून वेडावाकडा खर्चही करणं अपेक्षित नाही. आणि माझं तर म्हणणं आहे, हनीमून हा एक वेगळा एक्सपिरियन्स असू शकतो, पण तुम्ही भारतासारख्या देशामध्ये आपल्याकडे बघण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की त्या सहजरित्या एक्सप्लोअर करू शकता. सो तिथे एक मेजर खर्च तुमचा वाचू शकतो. हनीमून हा एक खर्च आहे पोस्ट वेडिंग एक्सपेन्सेस मधला. पण समजा एखाद्या कपलला लग्न झाल्यानंतर लगेच त्यांचं वेगळं राहायचं असेल तर किती सेव्हिंग त्यांच्या हातात असायला हवेत? आता परत हा विभक्त कुटुंब पद्धतीकडे जाणारा विषय की अगदी लग्न झाल्यानंतर पालक म्हणतात की आता मुलांनी स्वतंत्र राहावं. तर त्यांच्याकडे सध्याचा ट्रेंड मी सांगतो, साधारण 50,000 ते लाखभर रुपयांपर्यंत इन्कम असतं. आणि कपल बोथ अर्निंग मेंबर आहेत असं आपण धरलं तर हीच रक्कम चांगली आहे. तर त्यांनी त्या हिशोबाने त्यांचं भाडं प्लॅन करावं. त्यांनी त्या हिशोबाने त्यांचे, मी काय म्हणतो, हे म्हणजे थोडं फायनान्शियल प्लॅनिंगकडे जातो. लग्न हा संस्कार झाला आता आपल्याला, तर टर्म प्लॅन घ्यावा, मेडिक्लेम घ्यावा आणि त्याच्यानंतर त्यांच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी SIP करावी. इमिजिएटली कदाचित घर विकत घेणं शक्य नसेल तर रेंटवरती राहण्याचं जे काही प्लॅन असेल, प्लस घर घेण्यासाठीचा कॉर्पस गोळा करणं आलं, या सगळ्यांचं प्लॅनिंग त्यांनी नक्की करावं. कदाचित त्याच्यासाठी आपल्याला परत एखादा वेगळा एपिसोड करायला लागेल, पण ह्या गोष्टी कालोघानी अनिवार्य आहेत. त्यामुळे याचं प्लॅनिंग त्यांनी लवकरात लवकर केलं पाहिजे. इनफॅक्ट हे लग्नानंतर नाही तर लग्नाच्या आधीच या सगळ्या गोष्टींची आखणी केली पाहिजे.
कारण जेवढं तुम्ही प्लॅनिंग कराल आणि जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढा कंपाऊंडिंगचा तुम्हाला फायदा होतो. पण असा अप्रॉक्सिमेट काही आकडा? आता गोल काय आहे, इमिजिएटली राहायला जायचं असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी 2 BHK साधारण 25-30 हजार रुपये रेंटवरती मिळतो. सो महिन्याचा खर्च सेपरेट तुम्ही राहू लागल्यानंतर इमिजिएटली माझ्या मते 50 ते 60 हजार होऊ शकतो. प्लस मी म्हटलं असं की टर्म प्लॅन काढावा, मेडिक्लेम काढावा आणि एक 50-60 हजार रुपयांची किटी तुम्हाला लागणारच आहे. मग तुम्ही लग्नासाठी जो खर्च केला त्याच्यात काही कर्ज असतील तर त्याची एक वेगळी प्रोव्हिजन आहे. आता हे सगळं केल्यानंतर तुमचं जे प्लॅनिंग आहे, कारण तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग इमिजिएटली सुरू केलं पाहिजे. म्हणजे किड्स प्लॅनिंग करण्यासाठी त्याच्यासाठी पण एक प्रोव्हिजन करायला लागेल. सो ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करत गेलात तर 60-1 हजाराचा खर्च आणि माझं म्हणणं आहे की एक 40,000 रुपयांपर्यंतची रक्कम तुम्हाला सेव्ह करता यायला पाहिजे. 1.5 लाख रुपये जर का कंबाईंड इन्कम मी धरलं तर, कारण त्याच्यात टॅक्स आउटफ्लो पण आहे. आणि याच्यात एक रूल आहे, मी कायम म्हणतो की 15-15-15चा रूल. म्हणजे 15,000 रुपये 15 वर्षांसाठी 15% जर का गुंतवू शकलो आपण, 15% मिळतील याची खात्री नाही तर ते 1 करोड रुपये होतात. सो तुम्ही हे प्लॅनिंग लवकरात लवकर केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन केलं तर तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग पण करू शकता. आता मी कायम सांगतो की सध्या आपण लग्नाबद्दल चर्चा करतो पण तितकीच चर्चा कदाचित दुर्दैवाने डायव्होर्स बद्दलही करायला लागते. सो महाराष्ट्रासारख्या ठिकाणी सुद्धा प्रगत राज्य आहे आणि जेवढं तुम्ही प्रगत राज्य असाल तेवढी इंडिपेंडंट होतात, म्हणजे विचार खूप इंडिपेंडंट होतात. एकमेकांवरती आर्थिक कुठलाही अवलंबून राहत नाहीत व्यक्ती. त्याच्यामुळे असलेल्या इंडिपेंडन्समुळे जवळपास घटस्फोटांचं प्रमाणच 17-18%. सो अशी परिस्थिती असताना मग तुम्ही सर्वच प्लॅनिंग व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे घटस्फोटाचं प्लॅनिंग मी नाही म्हणत आहे, पण तुम्ही एक इंडिपेंडन्स स्वतःचं राहण्यासाठी तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग एक वेगळी उद्दिष्ट तुम्ही आखणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तुमची वाटचाल करणं गरजेचं आहे. आणि याच्यात नवऱ्यानी आणि नवरीने त्यांचं इंडिपेंडंट प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. काही खर्च सामायिक असतील पण त्यांनी त्यांचं पण काही इंडिव्हिज्युअल गोल्स असतील तर त्याचं पण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ओके, आता सिरियस क्वेश्चन सगळे संपलेले आहेत. आपण वळूयात फन सेगमेंटकडे. अशी पण काही सेगमेंट असते का? फन सेगमेंट मध्ये आपण काही क्वेश्चन्स विचारतो की ज्याचे काही आपल्याला फनी आन्सर्स मिळाले तर आपल्या ऑडियन्सला तेवढंच, कारण सिरियस क्वेश्चन्स मध्ये ऑडियन्स पण एकदम सिरियस होऊन जातात. सो एंड आपण फन सेगमेंटने करू. सो पहिला क्वेश्चन माझा असा आहे की लग्नामध्ये आहेर आणू नये की लग्नात आहेराशिवाय येऊ नये, काय प्रेफर कराल? मी फायनान्सवाला माणूस आहे, इनकमिंग कधी वेलकम असतं. सो आहेराशिवाय येऊ नये. मग आहेर असेल तर कॅश की गिफ्ट? जीपे आहे. ओके, तुम्हाला जर का परत लग्न करायला मिळालं तर तुम्ही कशा प्रकारे लग्न कराल? परत त्याच व्यक्तीबरोबर? लग्नच नको. म्हणजे तुम्ही लग्नच नाही करणार? रजिस्टर पण नाही? अर्थात ही फन सेगमेंट आहे म्हणून उत्तर देताय, नाही तर घरनं नोटीस येईल. तुम्हाला जर का 1 दिवसासाठी किंवा काही काळासाठी लग्न व्यवस्थेचा अध्यक्ष बनवलं तर तुम्ही काय नियम काढाल? मी म्हणेन लग्न व्यवस्था नको. म्हणजे तुम्ही करू नका, इतरांनाही करू देऊ नका. एकटा जीव सदाशिव. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून द्यायचे स्टुडिओमध्ये आलात आणि ह्या टॉपिकवरती, ज्या टॉपिकवरती म्हणजे लग्न हे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये एकदा का होईना होतच, सो त्यामध्ये मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद.